छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यातील घोरप्या डोंगरावर बुलंद व अभेद्य असा प्रतापगड किल्ला बांधला। किल्ल्याचे मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे दोन भाग आहेत। किल्ल्याच्या दोन्ही बाजू 600 ते 800 फुटांची खोल दरी आहे। गडाच्या तटबंदीत लपवलेल्या महादरवाजाची रचना अशा प्रकारे केली आहे की तोफांचा थेट मारा करता येत नाही। हत्ती किंवा ओंडक्याने धडका देऊ नये यासाठी दरवाजासमोरील भागात अरुंद जागा ठेवली आहे। दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या असून येथे एक तोफ ठेवली आहे। दरवाजातून समोर गडाची सोंड व सोंडेच्या टोकावर चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो। महादरवाजापासून पायऱ्यांची वाट किल्ल्यावर गेली आहे। याच्या डाव्या बाजूला वापरात नसलेली वाट व दुसरा दरवाजा आहे। पायऱ्या चढून वर आल्यावर भवानी मंदिर लागते। मंदिरात भवानी मातेची प्रसन्न मूर्ती आहे। मंदिराच्या आवारात लहान तोफा व दीपमाळ आहे। मंदिरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे। मंदिरापासून पुढील पायरी मार्गावरील लहान दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो। बालेकिल्ल्यात केदारेश्वर महादेवाच्या मंदिरात भव्य शिवलिंग आहे। याच्या समोर सदरेचा प्रशस्त चौतर आहे। या मंदिराच्या पाठीमागे वाड्याचे अवशेष आहे। किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। किल्ल्याला दिंडी दरवाजा, गडाच्या दक्षिण टोकाला यशवंत व उत्तर टोकाला रेडका बुरुज आहे। गडावर नासके व गोडे असे 2 तलाव आहेत। याच्या पुढे सूर्य बुरुज आहे। गडाच्या तटबंदीत चोर दरवाजे व शौचकुपे पाहायला मिळतात।